आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता देवा बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनांचा प्रत्येकाला सहाय्य केलेल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा करण्याची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. नीतिसूत्रामध्ये एक पासून जरा सुरुवात करूया वचनाला, आणि त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या ज्या शरीरावर काही व्यक्ती देवाच्या म्हणजे देवाचे एक नाव घेतात काहीतरी वस्तूच्या मध्ये, आणि तिकडे आपण सांगतो की हे देवाचं आहे, देवाचे आम्ही आहे, देवाची वस्तू माणूस करतो आणि त्या वस्तूला मनुष्य सांगतो हा देव आहे. तर तसं नाही. तर आपण इथे नीती वचनामध्ये परमेश्वर आपल्याला कसं सर्वक्षण किंवा एक मार्गदर्शक बोलतात. परमेश्वराने आपल्याला एक मुलांची तयारी, मुलगा किंवा मुलगी, बरोबर. तरी कसे माझ्या मुला परमेश्वराचे नियमशास्त्र विसरून, माणसाचे नियमशास्त्र आजच्या जगामध्ये चालले, पण या नीती शर्मनाने दिलेलं एक नीतिसूत्र आहे, आणि नीतीने मनुष्य कसा वागावा, कसं चालावं या विषयावर एक शिक्षण दिले. पण आज जर आहे तर आपण असे शिक्षण घेतो जो मनुष्य माणसासाठी बनवला, परंतु माणूस माणसासाठी देवासाठी नाही बनला. कारण तो माणूस माणसाला देवाजवळ सोडत नाही. तो एखादा व्यक्ती त्या माणसाकडे त्याला प्रवास करतो, आणि मग तो विचार करतो माहितीये का, या माणसामध्ये देवाने सुंदर गिफ्ट दिलेलं आहे, आणि हा किती सुंदर कार्य करतो. परमेश्वराने तुम्हाला ना मला सुद्धा कार्य करायला निवडलेलं आहे. प्रत्येक मनुष्य उत्पत्ती 1:27 मध्ये असं वचन दिलेलं आहे की जेव्हा मनुष्य तयार केला तेव्हा देवाचं दुसरं रूप म्हणून द्या, म्हणजे तू देव तुझ्या जोडीला आहे, तू देवामध्ये आणि देव तुझ्यामध्ये, आणि तुला वचन दिल्या तू देव. 35 मध्ये तसं वचन दिलं. म्हणजे आज आम्हाला देवाच्या शिक्षणाकडे किंवा त्याच्या वचनाकडे जर आम्हाला देवाने शिकवण दिलेलं आहे, ते शिक्षण जर आम्ही घेत आहे तर ते शिक्षण आम्हाला पुढे काहीतरी मार्ग दाखवत असतं. तर वचनाद्वारे आपण सुरुवात करूया. तुझ्या चित्त्यात माझ्या आज्ञा वागव, परमेश्वराने त्याच्या मार्गात किंवा त्याच्या शिक्षणामध्ये असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर काय देतो? आपली जिंदगी वाढवते, भविष्य वाढवते, भविष्यातले सर्व चांगले गुण वाढवते. हे का वाढवते? हा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आपल्यामध्ये दुष्ट आत्मा असते, दुष्ट आत्मा काय वाढवते? भांडण, नफरत, लीना, द्वेष, सेवा, हा कोणाचं चुकली, कोणाचं तरी वाईट, हे का दुष्ट आत्म्याचं काम आहे. पण इथे पवित्र आत्मा आपल्याला एक शिकवतो की आत्म्यामध्ये जीवन कसं असलं पाहिजे ते शिकवतो. बघा, दया आणि सत्य. काय दया? सगळ्यावर आपल्याला दया झाली. म्हणजे कसे दया व सत्य, बघा, ही तुला न सोड. म्हणजे आपल्या जी दया, आपल्यामध्ये जे सत्य आहे हे सुटलं नाही पाहिजे. आपण सोडतो, आपण खोटं बोलतो, खोटं करतो, खोटं निंदा, द्वेष, सेवा करतो, बरेचसे लोकांची उदाहरणं मी बोलतो. तसं नाही करायचं. परमेश्वराने काय शिकवलेलं आहे त्या शिक्षणाकडे लक्ष द्या की दया आणि सत्य हे तुला न सोड. काय बोलला? दया आणि तुझ्यामध्ये जे सत्य आहे ते नाही सुटलं पाहिजे. बाकी सगळं सुटून गेलं त्याचं. आपलं पाप सुटलं पाहिजे, आपली वाईट सवय सुटली पाहिजे, वाईट गुण सुटले पाहिजे, ते नाही आपण सोडतो, ते धरून ठेवतो. पण सत्य आणि जे शिक्षण परमेश्वराने दया दिलेली आपल्या लोकांवर ती आपल्या जीवनामध्ये ती आपण सोडून नाही. आपल्यातले वाईट गुण आहेत ते सोडायचे,
ना चांगले गुण पकडायचे. आता याच टाइमला मी बिअर थोडं पित होता, दुपारचं तयार झालं. आता हे जे वाईट होतं सोडलं म्हणून मी चांगलं घेऊन मी आज उभा राहिले नाही. आता तुम्ही चांगलं घेतलं तर लोक तुम्हाला चांगलं नाही बोलणार, परत शेजन तुमच्या मागे लागणार, तुमची पाठीमागे नंतर निघणार. अरे हो पहिलं बिअर पित होता माहितीये का तुम्हाला, तसं नाही सांगणार. एक दिवस माझा मित्र एका मित्राला भेटला ना, मी एकत्र बिअर पिली. त्याने काय झालं सांगितलं माहिती आहे का, तेव्हा मी प्रेयर करत होता, आमच्या प्रभूमध्ये आला, प्रभूचं वचन लोकांना शिकवलं. तू काय सांगता, अरे आम्ही दोघे एकत्र बिअर पिता. काय म्हणलं, प्रश्न काय आला, आम्ही दोघांनी एकत्र बिअर पिता. आता आम्ही दोघे एकत्र बिअर पितात म्हणजे त्याला काय वाटलं असेल की अद्याप तो बिअर पिते, बरोबर. हो सांगतो असा प्रश्न येईल. मी सांगितलं अरे तेव्हा मी पीत होता, ते सोडलं, आता पिणाऱ्याला सांगतो पिऊ नका, हे पैसे तुझे बरबाद होतात, तुझा काही लाईफ फायदा नाही. आणि त्याविषयी लोकांना शिकवलं की याच्यातून आपण नुकसान किती आहे. काही शिक्षण असं असते. मग तुमचं परिवर्तन जेव्हा होते ना, तेव्हा तुमची निंदा, तुमची बदनामी, तुमचा शेड तेव्हा सुरू होतो. तेव्हा येशूने मध्ये 5:2 पासून शिक्षण, तेव्हा तुम्ही त्या निंदेमध्ये जर मजबूत राहिले ना तर पुढे गेले. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चांगलं बनता तेव्हा तुमच्या पाठीमागे वाईट बनवणारे लोक पण येतात. जसं तुम्हाला चांगलं बनवण्यासाठी लोक आहेत ना, तसं तुमचं वाईट बनवणारे पण लोक आहेत. मग तेव्हा तुम्ही कसं येतील माहितीये का, आता तुमची ओळख परमेश्वराबरोबर झाली. कोणाबरोबर, आता जरा पहिलं वचन घे, तिसरं. त्याने काय सांगितले, दया व सत्य तुला न सोड. त्याची माळ गळ्यात, आता आपण गळ्यामध्ये माळा दुसऱ्या घालतात, बरोबर. त्या मानवाच्या ही गळ्यामध्ये घालायला सांगितलं म्हणजे तुम्ही तुमचं जीवन देवाला दिलं. त्याने काय दिलेलं आहे, त्या गळ्यामध्ये काय ठेवलेलं आहे, दया व सत्य तुला न सोड. म्हणजे तुम्ही लोकांवर दया केली पाहिजे, तर सत्य जे आहे ते तुला बोलता आलं पाहिजे. ते माळाने नाही बोलत, माळ तुम्हाला बोलवून नाही देणार, माळ तुम्हाला काहीतरी भक्ती करायला शिकवणार, समजा थोडंफार. पण जे शिकवण आहे, देवानी मार्गदर्शन केलेलं आहे, जे नियम दिलेले आहे, ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याचे दया व सत्य ही तुला न सोडो. काय बोलला, दया व सत्य तुला नाही सोडलं. जर ते सुटलं तर तुझ्यामध्ये दया बाजूला दुश्मन. आता बघा, एखादा माणूस आजच्या काळामध्ये असा आहे, एखादा पास्टर एका गावात येणार आहे, तर लगेच त्या एरियातले लोक फटाफट एकमेकांना कॉन्ट्रॅक्ट करतात की अमुक पास्टर येणार आहे, या गावात प्रार्थना आहे, तर तुम्ही सगळेजण यायचं आपल्या फॅमिलीचे. मग तिकडे काय सांगतात माहितीये का, तुमचे मोठे मोठे आजार बरे होतील तेव्हा माहितीये. हे बघा, या पवित्र शास्त्रामध्ये असे शिक्षण दिलेलं आहे, समोरच्या व्यक्तीचा विश्वास आणि देवाची इच्छा, या दोन गोष्टीने तुम्ही सगळे आजारातून मुक्त होता. तो येतो देवाच्या नावाने वचन देणार, आणि त्या वचनावर जर तुमचा विश्वास असेल तर तुमच्या जीवनात चमत्कार होईल. हे शास्त्र असंच लिहिलेलं आहे की दोन गोष्टीच्या द्वारे शिकायला मिळतं. आता मत्ते 9:1-8 वचनामध्ये तसं दिले, येशू ख्रिस्ताकडे एक पक्षीगती माणूस आणला आणि तो विश्वासी होता. आणि प्रभू येशू काय सांगतो, त्याचा विश्वास पाहून मुला तुझ्या पापांची क्षमा झाली, उठ आपली बाज घे, घरी जा, तिकडे नका थांबू. काय सांगितलं, ती बाज उचल, घरी जा. प्रभू येशूने त्याच्या विश्वासाने त्याला शब्द दिला, आणि तो विश्वास हा गॉड्स फेथ. आपण आपल्या जीवनामध्ये तुम्ही आता विश्वासात आले, आता
तुमचा विश्वास कशावर आहे? देवावर आहे, बरोबर का? माझ्यावर आहे का देवाचे जे वचन शिकवलेले आहे त्याच्यावर आहे? आता योहान 6:44 कसं आहे, परमेश्वराची इच्छा आकर्षिल्याशिवाय तुम्ही इकडे येणार नाही, बरोबर? तुम्ही आले, पण आता तुमचा जो विश्वास आहे तर तुम्हाला जे काय हवं आहे ते योहान 14:14 मध्ये दिले, मग ते 6 दिले, त्याच्या नावाने त्याच्या जवळ काही मागाल ते परमेश्वर त्याला देईल. आता तुम्ही देवाच्या शिक्षणाकडे आणि त्याच्या वचनाकडे जर तुम्ही विश्वासी आहे आणि विश्वासामध्ये तुम्ही चालत आहे तर देव तुम्हाला त्याच पद्धतीने आरोग्य, शांती, सामर्थ्य, ज्ञान, दान आणि वरदान हे परमेश्वर तुम्हाला. कारण विश्वास जिकडे आहे तिथे बनतो. माणसावर विश्वास असला तर मनुष्य 100% बरं करू शकतो. म्हणून आजच्या काळामध्ये खोटे संदेश फार निघाले. हे बघा, देवाच्या इच्छेने येतो ना, देवाची इच्छेने तो बरा होतो, तो खरा आहे. हे कसं आहे, 2 प्रकार आहे. लूक 11:24 मध्ये दिलेले आहे. पहिला जेव्हा माणूस विश्वासाने येतो तेव्हा तो बरा होतो, दुसऱ्या वेळेला तो परत पाप करतो तर पहिल्यापेक्षा हालत त्याची खराब होते. जेव्हा 5 अध्याय तुम्ही वाचलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, किंवा जेव्हा 8 अध्याय वाचलं तर त्याचं तुम्हाला शिकायला मिळतं. कारण पाप काय आहे माहितीये तुम्हाला? हे माणसाच्या जीवनामध्ये समस्या उत्पन्न करणारं शैतानी आत्मा किंवा आत्मा आपल्या शरीरात शिरतो ना, आपल्या सगळ्यामध्ये तो हळूहळू पाप करायला शिकवायचा असं असते. म्हणून रोमकला 7:15 पासून वचन दिले. पौलाने काय सांगितलं माहितीये तुम्हाला? मी काय करतो हे मलाच कळत नाही, माझ्यामध्ये वसणारं पाप तेच. माझ्यामध्ये वसणारं पाप तेच मी नाही करत, माझ्या काही वसणारं पाप. आताचा काळ कसा म्हणजे आमोस 8:11 मध्ये वचन. आज शेवट कसा काळ आहे, लोक वचनासाठी कुठे कुठे धावते, पण वचन मिळणार नाही ना आरोग्य पण मिळणार, कारण त्याला पहिली देवाची इच्छा. जी देवाची इच्छा आहे तेव्हाच तुम्ही आरोग्य होते, देवाची इच्छा आहे तेव्हाच तुम्ही बरे होते, देवाची इच्छा आहे तिथेच तुम्हाला देव आशीर्वाद. म्हणून देवाचा शब्द ना, देवाचं वचन आहे ना, हे तुमच्या शरीरात राहिलं ना तर तुमच्या शरीरात आजार नाही, दुःख नाही, समस्या नाही, संकट नाही, आपत्ती नाही आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुमच्या भविष्यात सुटणार नाही असं काही नाही. तुम्ही देवाला नाही सांभाळून, तुम्ही पास्टरांना सांभाळून ठेवता, कोणत्या ब्रदरांना सांभाळून ठेवता की कोणत्या व्यक्तीला सांभाळून ठेवता, ते नका, देवाच्या वचनाला सांभाळून. कारण इकडे 4:12 देवाचं वचन 2:7. वचनच माणसाला शिकवते ना, वचनच माणसाला आरोग्य देते. तुम्हाला मेंढपाळ कोणता आहे? 1000 नाही, एकच मेंढपाळ असतं आणि त्यांच्याच अनुकरणामध्ये तुम्हाला पुढे चालायचं आहे असं असते. अनुकरण नसेल तर तुमच्यामध्ये ती प्रगती होणार नाही, मी 100% लिहून देईन. आता तुम्ही विचार करा, एखाद्या टायमाला एक माझा मित्र भेटला, एका पास्टरविषयी त्याचं बोलणं होतं. तसं ते पास्टर येणार आहे तर मी सांगितलं पास्टरांच्या मागे की प्रभू येशूच्या मागे. प्रभू येशू सांगतो 5 मागे, मध्ये 4 19-20 वचन. जी जाळी मासळी पकडणारे व्यक्ती जाळी सोडणं माझ्या मागे. प्रेषितांच्या पुढे 3 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रभू येशूच्या जीवनाबाबतीत जे होतं तर पेत्राने प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात ठेवले. कारण कधी दिवस पहिल्या पत्रात 3:16-17 वचन तसं दिले, तुम्ही देवाच्या मंदिरात, आम्हीच नाही तुम्ही पण आहे, आणि तुमच्या देवाचा आत्मा वास करते तुम्हाला कळत नाही.
म्हणून पाऊल काय सांगतो, तुम्ही जर देवाच्या मंदिराचा नाश करेल तर देव तुमचा नाश करेल. कारण देवाचं पवित्र मंदिर या मंदिराबरोबर तुम्ही तुमचं भविष्य वाढवा. मग तुम्हाला सांगतो तुमच्या प्रश्नाची उत्तरं सुटतात. ज्या माणसाकडे देव आहे त्या माणसाला चिंता नाही. पुढे वचन घ्यायचं, तुम्हाला खूप सुंदर शिक्षण मिळणार आहे याच्या पुढे. त्यांनी हृदयात लिहायला सांगितलं, घरामध्ये लिहून ठेवलं, हृदयात लिहून ठेवलं. आता ही वचनं तुम्ही तुमच्या मनात धनात ठेवली तर तुम्ही पुढे कार्य करतील, तुमचं कार्य वाढत जाईल. शाळेमध्ये जातात तेव्हा टीचर शिकवतात तेव्हा त्याची प्रश्न उत्तर लिहित नाही, तसेच बसतात ना, मग पास होतात तसेच, बरोबर की नाही. जर एक पेपर सोडायचं असेल तर पेपर खायला नाही लागत, तर त्याला रात्र दिवस विचार करावा लागते, येईल का, ते येईल का, हे पाठ करू का, हे पाठ करू का. मग देवा म्हटले, देवा काय सांग ना, देवा 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 मागात आला देवा. लोकांना सत्य कळत नाही. पहिलेच देवाला जोडीला ठेवा. संकट येतात तेव्हा मी देवाला हाक मानतो. त्या टाइमला तुम्ही देवाचं कार्य केलं असेल ना, कार्य सहभागी घेतलं असेल, तेव्हा ते संकट तुम्हाला देवाच्या नावाने पडतात. माणसाच्या नावाने मी तुम्हाला शिकवते, कारण मी एवढ्या वर्ष एक्सरसाइज घेतली. आता माझ्या हातातून किती चमत्कार होऊन गेलेले, मेलेले पण उठले, फोनवर सुद्धा करून सुद्धा उठले, शब्दाने पण उठले, सगळे अनेक अनुभव मी बघितलं. आता तर मी त्याच्यावरचा विश्वास सोडून दिलाय की यांना आरोग्यासाठी प्रार्थना नाही करणार, तुमचं जीवन परिवर्तन व्हावं म्हणून प्रार्थना. कारण मला माहिती आहे पौलाने पण शिकवलं, मी ख्रिस्ताच्या वतीने मी वकिली करते. त्यांनी वकिलीगिरी केली, केसी लढाई केल्या आणि लोकांना सोडलं, म्हणजे सैतानाबरोबर लढाई केली. समजलं, दूर आत्म्याबरोबर लढाई केली. तेव्हा तो बोलतो मी ख्रिस्ताच्या वतीने वकिली करते. म्हणजे या आपल्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत, दुष्ट कार्य करतात, त्याला सोडण्यासाठी त्याने प्रभूजवळ विनंती करून त्यांना त्याच्यातून मुक्त केलं. आणि 8:32 दिले, सत्य समजे सत्य तुम्हाला मुक्त करेल. तुम्ही सत्यात नाही म्हणत, म्हणून ही वचनं आहेत ना, ध्यानी साधवा, तुम्हाला खूप फायदा होईल. आणि सुकृत्य तुला. आता तुम्हाला सगळ्या सुख समाधान परमेश्वरापासून मिळायला सुरुवात होईल. समाधानी आहे हे बघा, मी तुम्हाला शिकवतो. तुमच्याकडे एक पाप आला ना, ते विचार तिकडे राहील, मग तुमच्यामध्ये वचन नाही, तुम्ही बघून घ्या पाहिजे. म्हणून मी बोला ना, स्वतःस्थिती 141 अध्याय ही पाठ करा, म्हणजे तुम्हाला समजेल तुमच्या मनातल्या गोष्टी, समोरच्या व्यक्ती काय चालले काय आहे ते कळत नाही. तुम्ही किती केलं दुसऱ्यांना फसवायचं, की दुसऱ्याला शिकवायचा प्रयत्न केला किंवा दुसऱ्यांना काहीतरी बोलवून करण्याचा प्रयत्न केला, नाही होऊ शकत. कारण ज्या माणसाला मनाच्या गोष्टी माहिती आहेत ना, त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव असते. म्हणून तुम्हाला प्रत्येकाने एक शिकायचं आहे की आत्म्याचं शिक्षण. पुढचं वचन घ्यायचं, माहिती नाही, मनापासून परमेश्वरावर भाव ठेवून स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नये. तुझी स्वतःची बुद्धी तुला खाईल. समजलं ना, आपल्या बुद्धीत जर एवढा पावर असताना तर आपल्याला बोलायची गरज नाही. हे बघा, तुम्हाला देवाने आमंत्रण केलेलं आहे, देवाने तुम्हाला आमंत्रण केलेलं आहे, तुम्हाला सत्याचं शिक्षण घेणं जरुरी आहे. आणि जर तुम्ही सत्य शिक्षण घेतलं नाही तर तुमच्या भविष्यात तुम्हाला संकट आणि आपत्ती आणि दुःख आणि निराशाही उत्पन्न होणार आहे. फार खतरनाक जीवन आहे. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर.
सगळे मार्ग आहेत ना, तर देवाचा आधार केला पाहिजे. आता तुम्ही जर सर्व मार्गामध्ये आधार केलेला नाही, तुम्ही आधार करत नाही, देवाच्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीमध्ये आधार करत नाही, किंवा दसऱ्याला देवाने मला मान दिलाय, देवाने मला किंमत दिली, देवाचे गौरव माझ्यामध्ये आहेत, मला देवाच्या गौरवासाठीच राहायचंय, तो तुझा मार्गदर्शक होईल. आता तुम्ही प्रत्येक व्यक्ती शिक्षण घ्यायचा, आपल्यासाठी मार्गदर्शक कोण आहे? बरोबर. आता मी तुमचा मार्गदर्शक आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही मुश्किल असलं तर तुम्हाला त्याच्यातून वाचवलं जाते. परमेश्वर आपला मार्गदर्शक झाला. आता माझा मार्गदर्शक कोण आहे? परमेश्वर. मग मी तुम्हाला मार्गदर्शक आहे, तुम्ही आता मजबूत नाही झाले म्हणून देवाने तुम्हासाठी मला पाठवलं. पण शेतात तुमच्या जोडीला आहे, तो तुम्हाला बाहेर काढणार, तो कोणाच्या ना कोणाच्या द्वारे तुमच्यामध्ये एंट्री करणार आणि तुम्हाला उचलून फेकून देणार. ते तुम्हाला समजून देणार नाही. मग शेवटला तुमच्यावरती पीडा येणार, संकटाची, आपत्तीची, दुःखाची आणि निराशाची, त्यावेळेला पार करणार. मग तेव्हा कोणच तुम्हाला सोडू शकतो, कारण ती वेळ सोडणारी नाही, ती आपल्या कर्माची फळ भोगणार असते. काय सांगते? तू आपल्या बुद्धीने स्वतःला शाणा समजू नको, तू परमेश्वराची भीती बाळग. स्वतःची 4 वचनामध्ये तेच उदाहरण. अंथरुण पडल्याना तुम्ही विचार करा, परमेश्वराची भीती बाळगा. आणि जो परमेश्वराची भीती बाळगतो त्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व अभिषेकाने व अद्भुताने परमेश्वर त्याला मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची कृपा देत असते. तू दुष्कर्मापासून दूर राहा, हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. देहाला आणि हाडाला पण ताकद आहे. आज स्वतःप्रमाणे 22 अध्यायाप्रमाणे लोक हाड दुखतात माझी, कोण सांगते अंगमास दुखते नाही. आता जर मी सांगतो किती लोकांची हाड दुखतात, जर हात वरती करा. आपण जेव्हा कमावतो बरोबर, तेव्हा पहिलं प्रथम आहे जी कमाईची पहिली उत्पन्न आहे ती परमेश्वर पित्यासाठीच आहे. पौलाने कॉरिंथियन्स पहिल्यापासून 16 अध्याय 1 पासून वचन दिले. आता तुमच्या प्रत्येकाला एक शिकायचं आहे, आपण आठवड्यातून जेव्हा कमावतो ते कमवण्याचं पहिलं प्रथम फळ आपला हिस्सा तो देवाचा आहे. मला किती ना ते 10%. हे सगळे नियम पाळा, आणि जेव्हा हे नियम पाळलेले असतील तेव्हा त्याच्यातून तुमची गळत, तुमची प्रगती आणि तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची शक्ती. काय शिकायचं माहिती तुम्हाला? जर तुम्ही देवाचं शिक्षण घेतलं नाही तर पुढचं भविष्याचं जीवन तुमच्यामध्ये येणार नाही. म्हणजे तुझी कोठारे ती समृद्धीने भरतील, नव्या द्राक्ष रसाने काय करतील? माझ्या मुला, त्यासाठी माझ्या मुला परमेश्वराचं शिक्षण तुच्छ मानू नकोस, त्याच्या शासनाला आपण काय करतो म्हणून ते 5 अध्याय दिलेले. जे प्रार्थनेत येतात ना त्यांनी काय बघायचं माहितीये, तुम्हाला लोक निंदा करणार, द्वेष करणार, हेवा करणार, काय काय पण आम्हाला एवढं बोलले, मग काय आम्ही प्रार्थना सोडू. जो याच्यात टिकून राहतो तो भविष्यात पुढे जातो, पण ह्याच्यामध्ये जो टिकत नाही तो भविष्यात पुढे जातो.
म्हणून तो बोलतो की जर तुझ्याकडे काही संकट आली, शिक्षा सुरू झाली, इकडे क्लासमध्ये 12 ते 5 ते 6 वर्ष दिली. काय सांगते, तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला बोध. आपल्याला मुलांची किंवा जीवनामध्ये आहे, मुलांची दर्जा आपल्याला दिली. माझ्या मुला परमेश्वराच्या शिक्षणाचा अनादर करू नकोस. त्याच्याकडून जर दोष पदरी पडलेला असता ते खचू नकोस. ज्यावर परमेश्वर प्रेम करतो त्याला तो शिक्षाही करतो. ज्या पुत्राला तो स्वीकारतो. आता तुम्ही विचार करा, आपल्याला जर हा फटका येतो, तर या फटकेने सुधारणा होते. कुठला बाप आपल्या मुलांना चटके देत नसेल, देतो की नाही देतो? आई देते की नाही देतो? मग काय करायचं? परत जवळ करते की नाही? परमेश्वर हे आपल्या प्रत्येकाला ह्याच गोष्टीचा अनुभव देत. जसा बाप आपल्या आवडत्या मुलांना, तसा परमेश्वर काय सांगते, परमेश्वर ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला तो शिक्षा तशीच करतो. आता ही जी शिक्षा आहे, ही शिक्षा का केली जाते? आपल्याला शिक्षा का होते की आपण अधिक देवाजवळ जाऊ. आता मी शाळेत जात नाही, परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार खराब आहे. मग त्यावेळेला मी शाळेत जाण्यासाठी निघालो ना, त्यावेळेला माझ्या पाठीमागे पाठ करायचं, कुठे ना कुठे लपायचं, एक वही, एक पुस्तक. शिक्षा तर होणारच. तर बाबा आहे त्याला कोणती पडकवणार, तो शाळेकडे जा, तेवढा मोठा झाला. अशा परिस्थितीत ते प्रश्न आले. ज्ञानाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. बघा, त्यावेळेला मी शिक्षा भोगत होतो, पण मी त्याच्या समाधानी, कारण मजबुरी पण होती. घरची आर्थिक परिस्थिती तशी होती. दुसरे प्रश्न असे होते की तिकडे गेलं ते शाळेचं बोलणं, वयाने पुस्तक काय करायला. सगळ्यांना फार कठीण परिस्थिती आहे आणि प्रवास होतो. ठीक आहे, चांगल्या गोष्टी, परंतु त्या स्वर्गीय बापाने हर शिक्षणात, हर गोष्टीमध्ये माझा सांभाळ केला आणि संरक्षण. तर आपल्याला काय शिकायचं हे लक्षात घ्या की देव जर जोडीला असेल तर त्याची कृपा पण आपल्या जोडीला असेल. बघा, त्याचा सौदा कसा, रुपयाच्या सौदापेक्षा त्याचा तो सगळ्या गोष्टी देणारा परमेश्वर आहे. आणि देतो तेव्हा आपल्या भविष्यामध्ये प्रगतीचं चिन्ह पण प्राप्त करून देतो. ज्ञान मोठ्या, काय सांगते, ज्ञान मोठ्यापेक्षा मौल्यवान आहे. तिला कोणते इष्ट वाटणारे असून त्याच्याशी तुलना नाही. त्याच्या उजव्या हातात बघा आणि
परमेश्वराने सर्व आपल्यासाठी काहीतरी दिलेल्या गोष्टी आहेत. तसं तुमच्या आणि माझ्या हातात सगळं आहे, परंतु आपल्याला देवाची इच्छा आपल्या जवळ नाही, कारण आपण देवाची इच्छेवर चाललेली व्यक्ती नाही. त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतीमध्ये आहेत. त्यांच्या वाटा कशा आहेत? शांतीमध्ये. नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही, हेवा नाही. जे त्याला धरून राहतात त्याला जीवनवृक्ष आहे. जो कोणी राखून ठेवतो तो धन्यवाद आहे. आता जर तुम्ही राखून ठेवलेलं आहे तर धन्याचा प्रश्न उत्पन्न होत आहे. परमेश्वरी पृथ्वीचा पाया तो न्यायाने घातला, त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. आज जर आपल्यामध्ये देवाची बुद्धी मिळालेली आहे तर त्या बुद्धीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं भविष्य आहे, तर आपल्या जीवनामध्ये शांती व आनंद निर्माण होणार. तर देवाची इच्छेने नाही तर आपल्या जीवनात ना शांती ना आनंद येतो. आता तुमच्या जीवनामध्ये काय हवं आहे? आपल्याला देवाने शिकवलेले मार्ग आहेत, शिक्षण आहे, नियम आहे, बुद्धी आहे, ती सुरक्षित कर, सांभाळून ठेव. मी सांभाळून ठेवत जगाच्या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवतो आणि त्यामुळे आपलं भविष्य कुठेतरी कमजोर पडलेलं दिसत असते. चांगले विचार, चांगले गुण, चांगलं शिक्षण, विचार आणि चांगले मार्ग सांभाळून ठेवतो. आज जर आम्ही चांगले विचार, चांगले शिक्षण जर सांभाळलेलं नसेल तर आमच्या जीवनात शांती येणार नाही. जर आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे चाललेलं वागलेलं आहे तर आपल्या जीवनात संकट, आपत्ती, दुःख कशी आहे? सगळ्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्याचा सांभाळ करणं गरजेचं आहे. काय सांगितले? परमेश्वर आपल्याला सांगतो तू झोपणार ना तरी तुझी झोप कशी सुखाने. काय सांगितले? आता बघा, अकस्मात काहीतरी होते बरोबर, पण परमेश्वर काय सांगते? घाबरू नका. बघा, परमेश्वर माझा रक्षण करतो. त्यांनी माझं रक्षण केलं म्हणून 121 तुझं येणे जाणं मी सुरक्षित. परमेश्वर मी सुरक्षित. तर तिकडे एक माणूस म्हटलं तसं मी कुठेतरी बघितलेलं मी सुशोधकाचं कार्य करतो. मग त्या माणसाला घेतलं जवळ करून व्यवस्थित त्याला प्रेमाने त्याला हे केलं. तू विचार केला देवा तू सांभाळू शकतो, बाकी कोणी सांभाळू शकतो. काही गोष्टी अशा आहेत ते शिक्षण केलं कठीण जात असते. तो तुझा पाय कदाचित गुंतून देणार नाही. एखाद्याचं भलं करायची इच्छा असेल ते करण्याचे अंगी सामर्थ्य असल्यास ते करायला मागा घेऊ नकोस. आपण तसंच करतो. असलं तरी सांगता आज माझ्याकडे काही नाही, हे पहा. आपण हा विचार करायचा की त्या जागेवर मी असता तर माझ्या पण गरज. माझ्या वडिलांचं एक शिक्षण होतं, तुझ्याकडे कोण मागायला नाही तर डायरेक्ट नाही सांगू नको. नसलं तरी असलं तर द्यायचं. मग नसेल तर त्याला काय सांग माहितीये, तू पण प्रयत्न कर, मी पण कोणाकडे प्रयत्न कर, एवढी आशा दे त्याला. म्हणजे त्याला हिंमत दे. मग तुझ्याकडून होत असेल तर होईल, नसेल तर तिकडून त्याला देव देईल.
ह्या काही घटना आहेत, काही वचन असं आहे, काही शिक्षण असं आहे की त्याच्यातून आम्हाला शिकायला मिळते. असं आहे, चांगलं शिक्षण मिळाल्यावर चांगला मनुष्य बनतो. परमेश्वर आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित सांगतो, पण वाईट करतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि त्याच्यातून प्रवास करायचा प्रयत्न करू नका. परमेश्वराचा शाप दुर्जनाच्या घरावर येतो, मूर्खाचं काम देव बघेल. तुम्ही तुमचं काम बघा, तुमचं चांगलं तुम्हाला देवाने निवडलं, तुम्हाला 15-16 प्रमाणे देवाची इच्छेप्रमाणे जीवन जगायचं काम करायच्या माणसापणे मूर्खपणाचं जीवन आहे, त्याला भविष्यात शांती ना आनंद ज्ञान नाही, दान नाही, वरदान नाही. तर आपलं भविष्य चांगलं प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनात आणि शिक्षणात चालायचं आहे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर तुमच्या आभार मानतो, मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात सर्व मंदिर काम करतो, सर्वांचा आशीर्वाद आहे. हर एक व्यक्तीच्या जीवनात प्रभूचा आशीर्वाद घ्यावा, त्यांच्या जीवनाला प्रभू आरोग्य, शांती, सामर्थ्य, हर एक व्यक्तीचं जीवन आशीर्वादित करतो. प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया.